जय हनुमान क्रिकेट संघ 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न। सरपंच उपसरपंच चषक 2026 क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। तसेच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत जय हनुमान क्रिकेट संघ गोवे 40+ संघाच्या वतीने करण्यात आले। जय हनुमान क्रिकेट संघ गोवे 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने सर्व स्पर्धा खेळवण्यात आल्या। तर यावेळी जय हनुमान क्रिकेट संघ गोवे 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकात विजय झालेल्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले व यावेळी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। प्रथमतः जय हनुमान गोवे संघाचे आम्ही धन्यवाद मानतो की आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि त्यांच्यावरती एक 8 टीमचा बोजा एक्स्ट्रा पडलेला असताना पण त्यांचं 4 दिवसाचं नियोजन हे बघण्यासारखं होतं आणि वेळेमध्ये ते पार पाडले गेले। प्रश्न राहिला चेरोबा टीमचा। चेरोबा टीम 4 वेळा फायनलला गेली। देवेंद्र आणि आम्ही जी संघ चिकाटीने मेहनतीने जो टिकून ठेवला त्याला 11 वर्ष झाली आणि या 11 वर्षामध्ये आम्ही फक्त स्वप्नच बघत होतो। पहिल्या राऊंडला हारायचो, दुसऱ्या राऊंड 2 राऊंड जिंकले का तिसऱ्या राऊंडला हारायचो, चालत राहिला। मागच्या 3 वर्षापूर्वी आम्ही इथे एक फायनल मारली आणि त्याच्यानंतर आमच्या संघामध्ये पशु, दिनेश, परेश, एक प्रशांत असा जो संघामध्ये त्यांचं आगमन झाला आणि आम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आली। आम्हाला कुठेही असं वाटत नाही की आम्ही 55 वर्षाचे आणि 50 वर्षाच्या वरती आहोत, कारण मी त्यांच्या जोडीला रोज रेग्युलर क्रिकेट खेळतो, प्रॅक्टिस करतो, सराव करतो आणि त्याचा आनंद घेत असतो। प्रथमतः आम्ही आमच्या चेरोबा कोण टीम तर्फे वरुण पाटील या निवडणूक जिंकण्यास, नगरसेवक होण्यास शुभेच्छा देत आहोत, कारण त्यांनी आमच्या टीमला 5 फायनल मारल्यानंतर गोवा येथे नेण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनासाठी आम्ही त्यांना पूर्ण नगरसेवकपदी कल्याणच्या बघायची इच्छा व्यक्त करतो। जय हनुमान क्रिकेट संघ गोवे यांच्या वतीने जे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत, सरपंच उपसरपंच चषक, यामध्ये जे आयोजन नियोजन केलेलं आहे तो खूप सुंदर आहे। जय हनुमान गोवे संघ व त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा। तसेच कोणगाव चेरोबा स्पोर्ट्स कोणगाव यांनी जो फायनलचा पारितोषिक पटकावलेला आहे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, त्यांचंही अभिनंदन। आणि पायगाव टीमचे हाडलक त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला, पण कोणगावच्या टीमने त्यांना चांगल्या प्रकारे मात देऊन प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। तरी सर्वांचे आभार आणि शुभेच्छा। 40+ क्रिकेट संघ हा कसं आहे, 40+ ही जी मंडळी आहे त्यांच्या शारीरिक जोपासणीसाठी व चांगल्या पद्धतीने त्यांची शारीरिक क्षमता राहावी यासाठी आहे आणि त्या हिशोबात जी 40+ वर जी मंडळी खेळतात त्यांचा एक चांगला त्यामध्ये सराव आणि शारीरिक फिटनेस राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं योगदान या खेळामधून मिळत आहे। गेल्या 4 दिवसापासून जय हनुमान क्रिकेट संघ गोवे आयोजित सागर पाटील फॅन टीम या संघाने स्पर्धेचे नियोजन केलं होतं आणि या स्पर्धेच्या दरम्यान जी काही सर्वांनी मेहनत घेतली ती खूप वाखाणण्याजोगी होती। पाहुण्यांची येणं जाणं राहिलं तेही खूप मनाला आनंददायी ठरलेलं आहे आणि स्पर्धा खूप सुंदररित्या पार पडलेली आहे। नक्कीच सांगाल। हो, बरेच दिवसापासून आम्ही सर्वांनी या स्पर्धेसाठी मेहनत केलेली आहे। खूप नियोजन चांगल्या सुसूत्र पद्धतीने नियोजन केलं। प्रत्येक खेळाडू, प्रत्येक नेते मंडळीकडे, समाजसेवकाकडे आम्ही सगळेजण मिळून गेलो आणि ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्रयत्न केले। हो, खूप खूप सुंदर खेळ झालेला आहे आमचा यावर्षी। पूर्ण सीझन मध्ये आमच्यामध्ये काही प्लेयर आम्ही जी भरणा केलेली आहे ते प्लेयर पण खूप सुंदर साथ देत आहे आपल्या जय हनुमान संघाला। मागच्या 2 स्पर्धेमध्ये आम्ही एक रनर अप आणि एक चतुर्थ आणि तृतीय क्रमांक पटकावला। मला आनंद वाटतोय। अजूनही स्पर्धा बाकी आहेत आणि प्लेयर खूप उभरत आहेत आणि खूप मेहनत घेत आहेत, सकाळ संध्याकाळ मेहनत करतात आणि स्पर्धा बाकी आहेत।
नक्कीच एखादी फायनल, एखाद 2 फायनल आपल्या संघाला आम्ही मिळवून देऊ, प्रयत्न करू 100%. नक्कीच सांगू शकतो, सागर पाटील माझे छोटे बंधू सरपंच आहेत आणि ते जेव्हापासून माझ्या संघाला सपोर्ट करतात त्यांनी पूर्ण विडा उचललेला आहे आमच्या संघाचा आणि तेव्हापासून आम्हाला लग पण लागलेली आहे. आणि त्यांचं नेहमीच म्हणणं आहे का मी जेव्हा जेव्हा संघाच्या पाठीमागे राहतो तेव्हा तेव्हा तो संघ विजयी होतो. आणि खरोखरच आज आम्ही तिसरी स्पर्धा ही तृतीय क्रमांकावर राहिलेलो आहे, तिसरी स्पर्धा आणि खूप चांगलं योगदान आहे. प्रत्येक खेळाडूला जवळ घेऊन तो मोटिवेट करतो आणि आमच्या संघाला नेहमीच नियोजन आयोजन याच्या माध्यमातून काही गोष्टी शिकवत असतो आणि सहकार्य पण करतो.